आणखी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आमदार सुहास कांदेंनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। अर्थात या प्रकरणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। यात सुहास कांदे समीर भुजबळांना हातवारे करत तुझा मर्डर फिक्स असल्याचं म्हणतायत, धमकी देतायत। एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ साम टीव्हीवर आपण पाहतोय आणि हाच व्हिडिओ आता व्हायरल होतोय। नाशिकमधील नांदगावमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळाला। अर्थातच उमेदवारीवरनं देखील हा राडा रंगलेला होता आणि त्यावरूनच महायुतीमध्ये तिढा देखील निर्माण झाला। समीर भुजबळांना थेट धमकी देण्यात आली। कांदेंना उमेदवारी देण्यात येऊ नये यासाठी प्रचंड ताकद लावण्यात येत होती। याआधी देखील प्रयत्न करण्यात येत होते। यासाठी एकनाथ शिंदेंची भुजबळांनी भेटही घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र अखेर सुहास कांदेंना उमेदवारी देण्यात आली आणि त्यावरनंच राडा रंगल्याचं पाहायला मिळालं आणि आता तर थेट तुझा मर्डर फिक्स आहे इथपर्यंत मजल गेलेली आहे। राज्याच्या राजकारणात घडलेली ही आजवरची सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण थेट उमेदवारांमध्ये जीवे मारण्याचा धमकी देण्यात आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे नांदगावमध्ये पुन्हा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। होईनी ऊस साखर कारखान्यावर ते सर्व आले होते। त्यांच्याच मुकरदमांनी एक जेवण ठेवलं होतं एका ठिकाणी सर्वांनी मिळून। ते तिथं आले होते तर समीर भुजबळ आणि त्याचे काही गुंड आले आणि त्यांनी त्यांना मारहाण केली, जातीवाचक शिव्या दिल्या आणि त्यांच्या गाड्या अडवल्या, काही गाड्या फोडल्या पण मला वाटतं। नाही, मी ॲक्च्युली असं समीर भाऊंचं नाव घेऊन नाही धमकी दिली, ते चुकीचं व्हायरल होतं। माझी मीडियाला विनंती आहे की मी असं नाव घेऊन नाही दिलं। आमचे एक जण मारत होता त्या कामगारांना, म्हणून मी त्याला म्हटलं अरे तो मरून जाईल, त्याचा मर्डर होईल, मारू नको। कांदे तिकडे आल्यानंतर त्यांनी शिवीगाळ केला, खूप मोठा दादागिरीनं आरडाओरडा केला। माझ्यावर अंगावर येऊन तुझा आज मी मर्डर करणार, मर्डर फिक्स आहे अशा 2-4 वेळा संबोधन केलं आणि शिवीगाळ करायचा प्रयत्न केला। आमचं म्हणणं एवढंच होतं की ही जनता जी आलेली ह्यांना तुम्ही डांबून ठेवलेलं आहे का? बरं, एवढ्या मोठ्या संख्येने कांदे स्वतः म्हणतोय की मी ते 10,000 लोक आहेत, हा गुन्हा नाही आहे का? आचारसंहितेचा भंग नाही आहे का? आणि त्याच्यावर ते शिवीगाळ करतायत, मर्डर करण्याची धमकी देत आहे, तरी त्याच्यावर कारवाई नाही।